ठाकरेंच्या शिवसेनेने जाहीर केलेल्या वचननाम्यावरती महायुतीकडून जोरदार टीका केली जाते आहे। हा वचननामा प्रसिद्ध होण्यासाठी तयार नव्हता अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। तर वचननाम्यामध्ये शिवसेना प्रमुखांचं नावच नसल्याबाबत शिंदेंच्या शिवसेनेने टीका केलेली दिसते आहे। उद्धवजींनी जाहीरनामा घोषित केला, अर्थात उद्धवजींनी जाहीरनामा हातात घेतला आणि तो खालीच पडला। जाहीरनामाही घोषित व्हायला तयार नव्हता, पण काही हरकत नाही। त्यामुळे दुसरा पर्याय हा केवळ राहुल गांधी। ही लढाई ही दोन उमेदवारांमधली नाही आहे, ही लढाई एकीकडे नरेंद्र मोदीजी आणि दुसरीकडे राहुल गांधी यांच्यातली ही लढाई आहे। एक लाजेची गोष्ट आहे, शर्मेची गोष्ट आहे की ज्यांच्या नावावर होल्डिंग लिहिताय, लावताय, तुम्ही नाव लिहिताय, व साधं त्या वचननाम्यामध्ये बाळासाहेब ठाकरे हे साधं नाव पण नाहीये। हिंदुत्व हे नाव त्याच्यामध्ये नाहीये, सावरकर हे नाव त्याच्यामध्ये नाहीये। या लोकांची एकही नावं नसताना हा त्यांनी वचननामा म्हणून काढलाय। मला वाटतं हा वचननामा उबाटाचा नसून हा राहुल गांधी आणि सोनिया गांधींसाठी त्यांनी माफीनामा काढलेला आहे।